नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। घाटकोपरमधील होर्डिंगखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनास्थळावरून कार बाहेर काढण्यात आली आहे। आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 88 जण जखमी आहेत। आणि आता क्रेनच्या सहाय्याने या होर्डिंगखाली अडकलेल्या गाड्या बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे घटनास्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, आता क्रेनच्या सहाय्याने या होर्डिंगखाली अडकलेल्या गाड्या त्याचबरोबर काही लोक अद्यापही अडकून पडलेले आहेत का, त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे? काय आहे सध्याची त्या घटनास्थळावरील स्थिती? सागर 20-21 तास उलटून जात आहेत। खरं तर काल संध्याकाळच्या सुमारास हे संपूर्ण वादळवारसह हा संपूर्ण जो बॅनर आहे, जो होर्डिंग आहे, तो पेट्रोल पंपावरती दबलेला होता। अनेक गाड्या, अनेक माणसं आतमध्ये थांबलेली होती। खरं तर काल रात्रीपासून NDRFची टीम किंवा स्थानिक जे प्रशासन आहे ते शर्थीचे प्रयत्न करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आज सकाळपासून जर पाहायला गेलं तर क्रेनच्या सहाय्यानं हा संपूर्ण जो पडलेला जो होर्डिंगचा भाग आहे तो उचलण्याचा, कडेला काढण्याचा प्रयत्न केला जात होता। मात्र NDRFची टीम आहे त्याला यश आलेलं नव्हतं। मात्र आता सध्या जर पाहायला गेलं तर आतमध्ये ज्या होर्डिंगला जो पत्रा आहे तो पत्रा बाहेर काढून ज्या आसपासच्या म्हणजे अर्ध्या अडकलेल्या ज्या गाड्या आहेत त्या आता बाहेर काढण्याच्या जी प्रोसेस आहे ती आता NDRF मार्फत किंवा प्रशासनाकडून केली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत 2 मोठमोठ्या गाड्या ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि अजून सुद्धा क्रेनच्या सहाय्याने आसपासचा जो परिसर साफ करून ज्या गाड्या आहेत त्या सध्या बाहेर काढत असलेल्या आपल्याला पाहायला मिळते। सागर, आपण बघितलं की यामध्ये 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आतापर्यंत 88 जणांच्या दुखापत झालेली होती, त्यापैकी 44 जण अजून सुद्धा मोठा उपचार घेत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र अजून देखील 30 ते 25% जो परिसर आहे त्याचं आतमध्ये किती लोक आहेत तो अजून घटनास्थळी जाऊन NDRFची टीम पाहू शकली नाही। त्यामुळे आतमध्ये अजून लोक आहेत का हे सुद्धा शोधणं कठीण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र जर काही जणांनी सांगितलं होतं की अजून सुद्धा ॲटोचे काही ड्रायव्हर किंवा आपली जे नातेवाईक ते आतमध्ये असल्याचा सांगण्यात आलेलं होतं, संपर्क होत नसल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। मात्र सध्या NDRF टीम किंवा स्थानिक प्रशासनाकडून आता संपूर्ण जी रेस्क्यूची टीम आहे ती रेस्क्यू करत असलेली आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात जर आपण समोरची दृश्य पाहिली तर या ठिकाणी 4 मोठमोठे बॅनर होर्डिंग होते। नक्कीच नंदकिशोर, या संपूर्ण बचाव कार्याकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।